अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। जैसे आप सभी को पता है कि 3 अक्टूबर से 31 दिसंबर तक तकवा ज्वेलर्स में ग्रेट गोल्ड फेस्टिवल चल रहा था, जिसमें हमने 80,000 और 40,000 से ज्यादा गोल्ड की खरीदारी करने और 20,000 से ज्यादा रियल डायमंड यानी अनीक गोल्ड डायमंड ज्वेलरी की खरीदारी करने वालों की पर्ची जमा की थी और हमने आपसे कुछ इनामात का वादा किया था। इसमें आप जीत सकते हैं 20 उम्रा पैकेज, 10 लैपटॉप और 10 iPhone 17। और आपको बताते चलें कि इंतजार की घड़ियां खत्म हो चुकी। 26 जनवरी यानी यौम जमहूरिया और रिपब्लिक डे की शाम बाद नमाज मगरिब इस प्रोग्राम का इनेकाद किया गया है। याद रहे, ये प्रोग्राम तकवा ज्वेलर्स की हर ब्रांच में होगा इंशाल्लाह। सभी कस्टमर से दरखास्त है कि जिन लोगों ने भी इसमें पार्ट लिया था या इन 3 महीनों में खरीदारी की थी, बराए मेहरबानी 26 जनवरी की शाम बाद नमाज मगरिब अपने करीबी तकवा ज्वेलर्स की ब्रांच में पहुँचे। चलिए आइए देखते हैं वो खुशनसीब कौन है। 26 जनवरी की शाम हमें भी इंतजार है। आखिर में मैं पूरे तकवा ग्रुप ऑफ कंपनी की तरफ से तमाम अहले वतन को यौम जमहूरिया यानी रिपब्लिक डे की बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। जज़ाकल्लाहु खैर। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। फड़केपाड़ा में स्थानीय लोगों ने किया अवैध सरकारी सर्वे का विरोध। उप मुख्यमंत्री अजीत पवार के निधन शोक दिवस पर सर्वे कैसा? रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 28 जनवरी को राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार, इनका विमान दुर्घटना में निधन हुआ। उसी दिन फौरन सभी सरकारी कार्यालयों को बंद किया गया, छुट्टी दी गई, राष्ट्रीय ध्वज जो है वो नीचे किया गया और राज्य में 3 दिन का शोक रहेगा, ऐसी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने की। मगर उसके बावजूद उसी दिन अपने आप को जिलाधिकारी कार्यालय ठाणे के भूमि अभिलेख विभाग के अधिकारी और ठाणे मनपा के शहर विकास विभाग यानी टाउन प्लानिंग डिपार्टमेंट के अधिकारी, ऐसी 2 टीमें आई थी मिल करके। इनका फिर स्थानीय लोगों ने इस सर्वे का जमकर विरोध किया। इस वक्त बंदोबस्त के लिए आईवी शील्ड टाइगर पुलिस ने वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्रीराम पॉल के नेतृत्व में बेहद अच्छा रोल निभाया और स्थानीय लोगों के जायज सवालों पर उन्होंने भी फिर इन लोगों की बात को जो है स्वीकार किया पुलिस ने। और फिर उसके बाद जो है इन सरकारी अधिकारियों की टीम को, जिसमें भूमि अभिलेख विभाग और ठाणे मनपा टाउन प्लानिंग डिपार्टमेंट के लोग जो थे, उनको वापस जाना पड़ा। किस तरह से पूरा घटनाक्रम था 28 जनवरी को, ये राज्य के उप मुख्यमंत्री के निधन पर जो शोक दिवस रखा गया था, सभी कार्यालयों को, सभी सरकारी कार्यालयों को खास करके छुट्टी दे दी गई थी, तो वहां पर ये दोनों टीमें कैसे सर्वे करने पहुंची, ऐसा सवाल भी फड़केपाड़ा के स्थानीय लोगों द्वारा किया जा रहा है। आपको बता दें, खरडी रोड पर अंदर आप जाएंगे तो फड़केपाड़ा परिसर लगता है और इस फड़केपाड़ा परिसर का पुलिस जुरिडिक्शन, इसकी पुलिस की न्याय सीमा जो है वो फड़केपाड़ा की शील्ड टाइगर पुलिस स्टेशन में आती है। तो शील्ड टाइगर पुलिस स्टेशन ने जो है एक अच्छी भूमिका निभाई और स्थानीय लोगों का साथ देते हुए उन्होंने सरकारी अधिकारियों को समझाया कि वाकई में इनके सवाल जायज है, तो आप अधिकृत रूप से आए, अधिकृत रूप से फिर जो है सर्वे का काम किया जाएगा। स्थानीय लोगों ने किस तरह से विरोध किया, फड़केपाड़ा के लोगों ने इस अवैध सरकारी सर्वे का, जो ऐसे दिन लिया जा रहा था जब पूरा राज्य शोक में डूबा हुआ था। हे बघा, गव्हर्नमेंट हॉलिडे डिक्लेअर केलेले असताना हे साहेब इथे अजित पवारच्या निधनाच्या दिवशी सर्वे करत आहेत आणि सांगतात की उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे। उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सदरचा सर्वे सुरू आहे। हे 2 साहेब आहेत इथे। आयडी कुठे तुमचा? आयडी कुठे? आयडी कुठे आहे? कुठचे आहात तुम्ही? कोणाचे कामगार आहात? मी इरफान साहेब. हा, इरफान. आयडी नाही तुमच्या? नाव सांगा. नाव सुरेश बळीराम मोनोरे. नाव सांगा. नाव काय नाही ना. नाव सांगा तुमचं. कशाला नाव सांगा पण का चुकीचं आहे? आम्ही सुट्टीच्या दिवशी सर्वे करतोय. नाव सांगा तुमचं. एवढं क्लिअर आहे ना? तुम्ही साहेब आहेत ना? बघा आता साहेब. बोला ना. आता म्हणाले सारे साहेबांनी सांगितलं मला सर्वे करा म्हणून मी सर्वे करतो. आता हे बोलले 2 मिनिटापूर्वी.
आता बोलत नाही व्हिडिओ काढताय हा मग आता बोला ना, काय नाही बोलत. टीएमसीचा अधिकारी त्याला नाव नाही, गाव पण नाही त्याला. बोलत नाही, त्यांना नाव नाहीये. सांगाल पोस्ट तरी नाव पोस्ट सांगाल तुम्ही. आम्ही ओळखत नाही टीएमसीचा अधिकारी. आम्ही नाही आयडी ओळखत. दाखवा तुमचं. दाखवा दाखवा ID, दाखवा ID. आयडी दाखवा. तुम्ही आले ना कशाला इथे दाखवा ID. आधार तुम्ही कार्ड नाव ना सांगत काय नाही सांगत मग कशाला आली त्याची. बोला ना आता काय? आयडी दाखवा. आयडीचा फोटो द्या आम्हाला. बोल बोल योगी. नाही माहिती त्यांना योगी. त्यांना स्वतःचं नाव नाही माहिती. कॉन्सिक्वेन्सेस कसे माहिती असतील. आम्ही रिक्षा यांच्या अगेन्स्ट आता तक्रार देणार आहोत पोलीस स्टेशनला की कोणीही माणूस आमच्यावर जबरदस्ती करतात. प्लीज पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊ सर्व. व्हिडिओ काढण्याला घेतला तेव्हा ते गप्प झालेत योगी. ते नाव सुद्धा सांगत नाहीये. बोल. किती घेतलेत? हो तुम्ही गप्प बसा. काय नाही, काय बोलत का नाही? मग नाव काय झालं? अक्कल झालंय. काय माहिती का नाव सांगायचं बाकी काय नका बोलू तुम्ही. आता त्यांना आयडी दाखवायला सांगा, नाही तर आम्ही खरंच त्यांची तक्रार करतो का हा अननोन पर्सन. मला दाखवलेली आयडी मॅडम, मला माहिती. नाही साहेब आमच्या जागेवर आले आम्ही विचार नाही शकत का. कशी जागा आहे? तुमचं नाव अजून दिसतो आम्हाला. मग त्यांचं सांगितलंय मला अधिकारी आम्हाला सांगा. बोले फोन आले ना, फोनवर सांगा ना, बोला काहीतरी. नाही घातलंय. दाखवत सुद्धा नाही, नाव सुद्धा सांगत नाहीये. हो श्रीराम साहेब आहेत, रायगडचे सिनियर आहेत. बोल तू. मी बोलतोय मॅडम, बोला साहेब. बोलतायत ते. हा बोला. त्यांच्याशी बोला साहेब. ते काय बोलायचं तुम्हाला ना, त्यांच्याशी बोला. पोलीस संरक्षण मागितलेलं, पोलीस संरक्षण त्याला दिलेलं आहे. हे जे टीएमसीचे अधिकारी आहेत किंवा ते उपजिल्हा अधिकारी आहेत त्यांच्याशी बोला. सहारे म्हणून साहेब आहेत, त्यांच्याशी बोला. ठीक आहे योगी सर, त्यांनी आयडी नाही घातल्या, ते नाव सांगत नाही. ठीक आहे बोल. स्पीकरवरच येतो. नाही माहिती त्यांना काहीच माहिती नाही. मॅडम ऐका सांगतो हा. तुम्हाला. ही मुलगी एक मिनिट होते, थांब ते सांगते. मुलगी ही हुडीमध्ये कार्यक्रम होते आणि तुम्ही भूसंवाद अधिकारी डेप्युटी कलेक्टर त्यांची बोलून घ्या. तुम्ही त्यांचा नंबर दिला मला, मी त्यांना नोटिफिकेशन पाठवलं. तुम्ही म्हणाले त्यांचं उत्तर येत आहे, थांबा. आम्ही थांबलो. ते माझा फोन नाही उचलत आहेत. त्यांना messages केले, त्यांना रिप्लाय देत नाहीये. मोदी वगैरे त्यांच्याकडे होते. नाही तुम्ही मला आधी काय सांगितलं साहेब, मी तुम्हाला नंबर देतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करा. रिप्लाय आल्यावर मला सांगा ते रिप्लाय देत आहे. पोलीस प्रोटेक्शन आहे रे ते, त्यांचं काम करत. पोलीस. हा बोल. आलेला असेल, रेकॉर्डला असेल त्यांच्या. बघतो बघते आहे का ते पण काढावं लागेल. रेकॉर्डला आहे का ना त्यांच्या वायरलेस नसेल. अरे नोटिफिकेशन दाखवून झालं योगी, त्यांना वाचायलाच 1 तास लागतो. ते नाही रिप्लाय देत आहेत आता. बोल. सहारे आणि ऐक उपजिल्हाधिकारीची पोस्ट. उपजिल्हाधिकारी. हा डेप्युटी आहेत. कालच आमची मीटिंग झाली आणि आमची हरकत पण नव्हती. ऐक सहारे, ऐक ना योगी, आमची हरकत नव्हती. हा ठीक आहे.